मित्रांनो, आपण आज जाणार आहोत लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेला किल्ला म्हणजे लोहगड किल्ला। जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आहे आणि तुम्ही इथून पाहू शकता। तो माझ्या मागच्या बाजूला जो दिसतोय तोच आहे लोहगड किल्ला। पण आता खूप जास्त धुकं असल्यामुळे तो एवढं क्लिअर दिसत नाहीये। इथून आपण पाहायला गेलो तर इथून आपल्याला विंचूकडा एकदम क्लिअर दिसतो, पण आता सध्या धुकं असल्यामुळे आपल्याला तो दिसत नाहीये। तर चला मग आपण जाऊया आज लोहगड किल्ला इथे। गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर मी आता माझी बाईक पार्क करून निघलोय गडाकडे आणि इथून पुढे काही अंतरावर गेल्यानंतर इथे आपल्याला तिकीट काउंटर पाहायला मिळेल आणि इथे प्रति व्यक्ती 25 रुपये असं तिकीट आकारलं जातं। आणि हा आहे जुलै महिना, त्यामुळे इथे साधारणतः पाऊस पण बऱ्यापैकी चांगला चालू आहे आणि आज वीकेंड असल्यामुळे इथे आपल्याला एवढी गर्दी पाहायला मिळते। आणि आधी बोलल्याप्रमाणे हेच आहे ते तिकीट काउंटर। इथे प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट आकारलं जातं आणि इथे फक्त कॅशमध्येच पेमेंट घेतली जाते, त्यामुळे गडाकडे येते वेळेस कॅश आणणं खूप बंधनकारक आहे। आणि हे मी तिकीट घेतलंय आणि इथून मी निघतोय आता पुढील प्रवासाकडे। इथे धान्य कोठाराजवळ आल्यानंतर हा जो भाग दिसतोय हा पूर्ण लोहगडवाडीचा भाग आणि त्यानंतर राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल पवना डॅम। आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल गणेश दरवाजा। आणि गणेश दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे आपल्याला शिवकालीन तोफ पाहायला मिळतील। गडावरती प्रवेश करते वेळेस आपल्याला मुख्य 4 दरवाजे पाहायला मिळतात। त्यातील हा एक आहे नारायण दरवाजा।
आणि गडावर जाते वेळेस शेवटचा दरवाजा म्हणजे हा हनुमान दरवाजा। आणि हनुमान दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला गड पाहायला मिळेल। जो गडाचा एकदम शेवटचा दरवाजा आहे। मित्रांनो, लोहगडावर आल्यानंतर मी आता इथे प्रवेश केला आहे हनुमान दरवाजातून। पाहायला मिळेल आणि तिकडे समोर घोड्यांची पागा आहे, लक्ष्मी कोठी आहे। आता आपण जाणार आहोत घोड्यांची पागा पाहण्यासाठी। गडावरती प्रवेश केल्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल सभागृह आणि त्यावरती ठेवलेल्या या शिवकालीन तोफा। आणि इथून पुढे आहे लक्ष्मी कोठी, घोड्यांची पागा आणि माझ्या डाव्या बाजूला आहे विंचूकडा। सध्या विंचूकड्यावरती जाण्यासाठी प्रवेश नसल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकणार नाही। आणि इथे हे जे पाहायला मिळेल हे आहे महादेवाचं सुंदर मंदिर आणि त्याच्याच बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पाण्याचं टाकं आणि त्याच्या राईट साईडला पण आपल्याला पाहायला मिळेल पाण्याचं टाकं। आणि खूप जास्त प्रमाणात धुकं असल्यामुळे आपल्याला एवढं काही क्लिअर दिसत नाही आणि क्राऊड पण खूप जास्त आहे। समोर आल्यानंतर इथे पण अजून एक पाण्याचं टाका आहे छोटंसं। मित्रांनो, वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।